पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विविध राजकीय नेत्यांकडून नागरिकांना वेगवेगळ्या विकास कामांना गती देण्याचा शब्द दिला जातोय। त्यात आज पुण्यात सेफ सिटीची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे। निवडणूक प्रचारात शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, पुणे अधिक सुरक्षित केलं जाईल अशा घोषणा होत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान स्पष्टपणे सांगितलं की सुरक्षितता ही येणाऱ्या काळातील सर्वात मोठी गरज आहे। पण पुण्यात सेफ सिटी ही संकल्पना खरंच आज निवडणुकीपुरती आहे का, की याची पायाभरणी अगोदरच प्रत्यक्ष कामातून झाली होती? जाणून घेऊ सविस्तर। आजचा हा व्हिडिओ अशाच एका प्रकल्पाबद्दल आहे जो कुठल्याही गाजावाजा विना 4 वर्षापूर्वी पुण्यात राबवण्यात आला होता आणि ज्याने पुढील काळात संपूर्ण शहरासाठी दिशा दाखवली। समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि अत्याधुनिक कंट्रोल रूमचा एक व्यापक प्रकल्प राबवला होता। आज जो सेफ सिटी म्हणून मानला जातोय तो त्या काळात एक धाडसी प्रयोग मानला गेला। हा प्रकल्प माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आला होता। उद्देश एकच होता, नागरिकांची सुरक्षितता वाढवणं आणि पोलीस प्रशासनाला तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करणं। 4 वर्षांपूर्वी उभारलेली ही व्यवस्था आज मागे वळून पाहिल्यावर किती दूरदृष्टीची होती हे स्पष्टपणे दिसतं। या प्रकल्पामुळे संबंधित प्रभागात गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना एक प्रभावी साधन मिळालं। संशयास्पद हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवणं शक्य झालं। एखादी घटना घडल्यास पुरावे मिळवणं अधिक सोपं आणि विश्वासार्ह ठरलं। या सगळ्याचा थेट परिणाम असा झाला की पोलिसांचा प्रतिसाद वेळ लक्षणीयरित्या कमी झाला। कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावी झाली। समर्थ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात एकूण 170 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। या कॅमेऱ्यांची उभारणी करताना केवळ आकड्यांवर भर दिला गेला नाही, तर त्या ठिकाणची निवड अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्यात आली होती। यामध्ये हॉस्पिटल परिसर, बस स्टँड, एटीएम केंद्र, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणं, गणेश मंडळाचे परिसर अशा संवेदनशील भागांना प्राधान्य देण्यात आलं। सुमारे 60 ठिकाणी कॅमेरे उभारण्यात आले। 24 महत्त्वाचे चौक पूर्णपणे कव्हर झाले आणि जवळपास 11 किलोमीटरचा परिसर सतत सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आला। या संपूर्ण यंत्रणेचा सर्वाधिक उपयोग झाला तो मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात। पालखी सोहळा असो किंवा गणेशोत्सव, प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, आपत्कालीन परिस्थिती या सगळ्यांचं व्यवस्थापन करताना ही कंट्रोल रूम पोलिसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली। प्रत्यक्ष मैदानात उतरण्या अगोदर परिस्थितीचं अचूक चित्र पोलिसांना मिळू लागलं। या प्रकल्पाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही कंट्रोल रूम थेट पोलीस आयुक्तालयातील मुख्य कंट्रोल रूमशी जोडण्यात आली। त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळणारी माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत होती। निर्णय प्रक्रिया जलद झाली आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत झाला। या प्रकल्पाच्या यशानंतर पुणे शहरातील इतर अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली। पोलीस विभाग आणि महापालिका यांच्यात संयुक्त प्रयत्नातून ही सुरक्षा व्यवस्था हळूहळू शहरभर विस्तारू लागली। त्या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले अमिताभ गुप्ता यांनीही अशा प्रकल्पांची शहरभर पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती। आज पुण्यात ज्या पद्धतीने सीसीटीव्ही नेटवर्क वाढताना दिसतंय ते पाहता ही अपेक्षा प्रत्यक्षात उतरत असल्याचं स्पष्ट होतं। म्हणूनच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेफ सिटी विषयकच्या वक्तव्यानंतर एक गोष्ट ठामपणे सांगता येते की गणेश बिडकर यांनी 4 वर्षांपूर्वी समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवलेला एक सीसीटीव्ही प्रकल्प केवळ एक स्थानिक उपक्रम नव्हता, तर पुण्यासाठी खऱ्या अर्थानं एक ट्रेंड सेटर ठरलेला प्रयोग होता। तर मंडळी, या प्रयोगाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।